26 जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार। फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता मिळेल, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार। 20 जानेवारीपासून पोर्टल सुरू होईल। बुलडाण्यामधल्या केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखल। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करून आरोग्य विभागाला दिल्या आवश्यक त्या सूचना। बुलडाण्यामध्ये केस गळती होणाऱ्या गावामधील पाण्याचा रिपोर्ट आरोग्य विभागाकडून सादर। पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचा निदर्शनास। आंबेडकरी अनुयायांचा आज परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवरती कारवाई न झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायी आक्रमक। दुपारी 1 वाजता परभणीमधून हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघेल। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांकडून सरकारी आर्थिक मदतीला दुसऱ्या वेळेला नकार। जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, असं कुटुंबियांनी केलं स्पष्ट। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द। 20 जणांच्या नावे मृत्यूनंतर सुद्धा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक राजकीय पक्षाशी संबंधित लोकांचा समावेश। दिवंगत नेते महेश कोठे यांच्या कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली सांत्वनपर भेट। महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा दिला। आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सिद्धटेकमधील सिद्धिविनायक मंदिरासमोरील कबर उद्ध्वस्त। ही कबर अनधिकृत असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला सांगून ही कबर हटवण्याची केली होती विनंती। नाशिकच्या पंचवटी परिसरामधल्या काही भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर। महिलांची पाण्यासाठी वणवण। आठवड्याभरामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा। राज्यामधल्या 30 धरणाचं मान्सूनच्या नंतर सर्वेक्षण नाही। धरण सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर सर्वेक्षण करणं हे बंधनकारक। धरणांच्या सर्वेक्षणासाठी नाशिक, नागपूर, कोल्हापूर महानगरपालिकेसह लवासा, सहारा यांना सुद्धा नोटीस। वाशिममध्ये रब्बी हंगामामध्ये चिया बियाणं पिकाला शेतकऱ्यांची पसंती। यावर्षी 3,500 हेक्टरवरती या पिकांची पेरणी। चांगल्या उत्पन्नामुळे 4 वर्षांपासून वाशिममध्ये चिया बियाण्यांचं उत्पादन। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीमधून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास। या ठिकाणी पूल बांधायला मंजुरी, मात्र काम अजूनही अपूर्ण। नंदुरबार शहरामधल्या नेहरू चौकामध्ये विजेच्या रोहित्राला आग। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।